मंत्रिमंडळ विस्तारावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली। मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, सरकार जनतेला गाजर दाखवते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। यावर शिंदेच्या सेनेतले नेते संजय शिरसाट यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिले। मंत्रिमंडळ विस्ताराशी विरोधकांना काय देणं घेणं अशी खोचक टीका त्यांनी केली। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। विधान भवनाबाहेर या शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून देत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। दूध भुकटी आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयालाही यावेळी विरोध करण्यात आला। भाजप नेत्यांनी आमची लायकी अवकात काढण्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला याचं धस यांनी उत्तर द्यावं असा सवाल अमोल मिटकरी यांनी धस यांना विचारला। तर पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला हे आमचा पक्ष पाहून घेईल, अमोल मिटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही असा पलटवार सुरेश धस यांनी केला। चंद्रपूर जिल्ह्यातले शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिले। रवींद्र शिंदे यांनी जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली, त्याविरोधात जिल्हा प्रमुखांनी राजीनामे दिले। तर आपली नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचा खुलासा रवींद्र शिंदे यांनी केला। माजी मंत्री काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या याचिकेवरचा निर्णय नागपूर खंडपीठाने राखून ठेवला। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी केदारांनी शिक्षेला स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली होती। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची चिंतन बैठक पार पडली। लोकसभेत रावेर आणि जळगावमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला, त्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली। विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्या। सिन्नरमध्ये भाजपचे प्रभारी जयंत आव्हाडांनी तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। पुण्याच्या खेडमधल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटलांनी अजित पवार गटाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली। शरद बुटे पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आमदार दिलीप मोहिते पाटलांना डिवचलं। भारताचा आवाज महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या पुस्तक प्रकाशनाचा खास सोहळा मुंबईत पार पडला। स्वरस्वामिनी आशा असं या पुस्तकाचं नाव आहे। या पुस्तकात पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरच्या 90 मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा आणि दुर्मिळ छायाचित्र आहेत। या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची उपस्थिती होती, त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं। ठाणे जिल्ह्यातल्या माळशेज घाटामध्ये काचेच्या गॅलरीला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली, त्यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी परवडे ठरणार आहे। हा भारतातला पहिला प्रकल्प असेल, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत। बजेटमध्ये अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली। अंगणवाडी सेविकांसाठी 1 लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। बचत गटाच्या निधीतून रकमेमध्ये 15,000हून 40,000 रुपये वाढ करण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे। LPG गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली। 52,16,400 कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। 15 लाख महिला हर घर नल हर घर जल साठी 1,25,66,000 घरांना नळ जोडणी दिली जाणार आहे। तर हर घर नल हर घर जल साठी राहिलेल्या घरांचं काम प्रगतीपथावर असल्याचं बजेटमध्ये अजित पवार यांनी म्हटलंय। राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी सौर ऊर्जा पंप मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। यामध्ये मागील त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली। यामध्ये गरजू युवकांना मोफत प्रशिक्षण तसंच दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन देणार असल्याची घोषणा करण्यात आली। वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार आहोत। प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी देणार। देहू आळंदी पालखी मार्गावरच्या सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार। मोफत औषधं देणार आहोत। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी गाव तिथं गोदाम या योजनेची घोषणा केली। तसंच कापूस सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना 5,000 रुपये अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली। गाईच्या दुधासाठी उत्पादकांना राहिलेलं अनुदान दिलं जाईल। गाईच्या दुधासाठी 5 रुपयांचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। 1 जुलैपासून अनुदान दिलं जाणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली। विधवा दिव्यांग वृद्धांना आता 1,500 अनुदान मिळणार आहे। अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा केली। दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहन दिलं जाईल। सोबतच आनंद दिघे घरकुल योजना राबवली जाणार आहे। तर तृतीय पंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे।
हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं। अशा काही घोषणा केल्या जातात। लाडकी बहीण आणि लाडका लेक योजनेचं आम्ही स्वागत करतो, मात्र अर्थसंकल्पात मुलांसाठी काहीही वाच्यता नसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले। त्यांची 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय असं विचारत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गाजराची पुंगी म्हटलंय। हा महाराष्ट्र विकासाचा गाजर असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्रातलं आमचं नेटवर्क पक्क आहे, एकच हिसका असा देऊ की सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला। अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका करताना चद्दर लगे फटणे खैरात लगे बटणे अशी टीका केली। त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिलं। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजलं तो विरोधकांच्या गाजर गाजर या घोषणांनी। गाजर दाखवणारे सरकार असे नारे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिले। विरोधकांचं आंदोलन सुरू असतानाच मंत्रिपदाची स्वप्न पाहणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले जात होते। त्यांना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गाजर देत मंत्रिमंडळ विस्तार ही सरकारचे एक गाजर असल्याचं म्हटलं। मराठा समाजाला ओबीसीत घेणार की नाही याबाबत सरकारनं ठाम भूमिका घ्यावी। भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका, आम्हाला झुलवत ठेवून मराठा ओबीसींची नाराजी अंगावर घेऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी सरकारला दिले। तसंच मराठा नेत्यांनी संसदेत आवाज उठवावा अशी मागणी देखील जरांगे केली। यवतमाळच्या शेतकऱ्यांनी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडी जाऊन रास्ता रोको केला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। खरीप हंगाम सुरू झाला तरी अद्याप शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाहीये। या विवंचनेतून शेतकऱ्यांना स्वतःची बैलगाडी पेटवून दिली। डोंबिवलीत तयार होणाऱ्या मेट्रो कार शेडच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध केला। सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू ठेवलं होतं, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घालत विरोध केला। गावकऱ्यांच्या भूसंपादनाच्या वेळी विचारात घेतले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी आणि जाणीवपूर्वक अतिवृष्टीचा सर्व्हे न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। वर्ध्यामध्ये शेतकरी महिला निधी बँक फसवणूक प्रकरणी 3 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटन सरचिटणीस राणा रणनवरे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तर 7 ग्राहकांचे 39 कोटी मिळण्यासाठी अजित पवारांची चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं। शेतीमालाला योग्य भाव आणि पीक कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात। याला सरकारचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला।